आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने रांची येथे धाड मारून तब्बल 30 कोटी रुपये जप्त केले आहेत। झारखंड सरकारचे मंत्री आलमगीर आलम यांच्या खासगी सचिवांच्या नोकराच्या घरात ही रक्कम सापडली आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला 30 कोटी रुपये सापडले होते, त्यानंतर आणखी 3 कोटी रुपये सापडले। मंत्री आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचे इनपुट्स ईडीला मिळाले। त्यानंतर ईडीने खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी छापेमारी केली। ज्या नोकराला महिन्याला 15,000 रुपये पगार मिळतो त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर कॅश असेल याचा अंदाज ईडीच्या अधिकाऱ्यांना नव्हता। त्यामुळे अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याची मशीन आणि आणखी काही कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं। ईडीने मागच्याच वर्षी मे महिन्यात चीफ इंजिनियरकडे 10,000च्या लाचेच्या प्रकरणात रेड टाकली होती। त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवला गेला। ते म्हणाले की मंत्र्यांकडे लाचेचा पैसा पोच केला जातो। त्यानंतर झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांदा पुढे आलेलं होतं। तपासणीमध्ये आलमगीर यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचंही नाव पुढे आलं। आता तर संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराकडे 30 कोटींपेक्षा जास्त रक्कम सापडली आहे। आलमगीर आलम हे पाकुड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत। ते तब्बल 4 वेळा निवडून आलेले आहेत। सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार आहे। यापूर्वी ते 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 या दरम्यान झारखंड विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत। आलमगीर यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच पदापासून केली होती। वर्ष 2000 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले होते। तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 4 वेळा बाजी मारली आहे। ईडीने केलेल्या कारवाईनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय।